जी दिसते ती कितीला असणार आहे आम्हाला? हा तुम्हाला 260 ला येईल. 170 ला पडणार आहे. मग त्यामध्येच हा मोठा डिस्काउंट 84 आहे, ते 60 रुपीज ला जाईल. बरं, ओके. म्हणजे सिंगल छान आहे. आणि इथे दिलेले आहेत गहू वगैरे ठेवू शकताय. आणि जास्त प्रमाणात जे धान्य तुम्ही शिल्लक असेल याच्यामध्ये कमीत कमी 2 किलो बसेल. हा 2 किलो. बेडरूम साठी सुद्धा तुम्ही ठेवू शकता ह्या वस्तू. हे डबे आहेत ना, किंवा तुम्हाला कुरिअरची सुविधा आहे. पूर्ण मार्कर बिरकर सेट आहे पूर्ण मस्त. हे नमस्कार मंडळी, योगितास व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आपल्याला किचन मध्ये गृहिणींना मुख्यतः डबे लागतात आणि आपल्याकडे स्टीलचे, जर्मनचे, अल्युमिनियमचे किंवा तांब्या पितळेची भांडी असतातच. पण तरी आपण एक्स्ट्रा काही पदार्थ ठेवतो, त्याच्यासाठी आपल्याला प्लास्टिकचे कंटेनर लागतात. सुकी मासळी म्हणा किंवा इतर काही गोष्टी असतात एक्स्ट्रा, ते आपल्याला ठेवायचे असतात. तर त्याच्यासाठी आपण कंटेनर वापरतो. तर ते आपण कंटेनर आजच्या भागामध्ये बघणार आहोत. आपण आलो ठाण्यातील स्वस्तिक ट्रेडर्स इथे आणि बघूया काय नवीन व्हेरायटी आहे, काय कलेक्शन आहे आणि त्याच्या किमती काय आहेत. तर संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ठाणा स्टेशन पासून तुम्ही चालतच यायचंय, ऑटोची काही गरज नाही. जांभळी नाकाला यायचंय. तिथे आहे कुटीर उद्योग मंदिर आणि तीच गल्ली पकडायची, म्हणजे विठ्ठलाचं मंदिर आहे आणि विठ्ठल गल्ली आहे. विठ्ठल गल्लीला लागूनच आहे स्वस्तिक ट्रेडर्स. चला या आतमध्ये. आपल्या सोबत आहे हिरेन दादा. दादा नमस्कार. आणि स्वस्तिक ट्रेडर्स मध्ये तुम्हाला इथे सगळे किचनची उपकरण म्हणा, छोट्या वस्तू, गॅजेट्स नवीन नवीन आणत असतात आणि होलसेलच्या भावामध्ये असतात आणि खूपच गर्दी असते काय मी ते. तरी त्यांचा आता थोडा वेळ घेतला आणि नवीन आपल्याला काय कंटेनर बघूया. आज तुम्हाला सगळे मी किचन मध्ये जेवढे स्टोरेज कॉम्पॅक्ट जेवढं होतो आणि दिसायला चांगला तुम्हाला प्रोडक्ट आज दाखवतोय. आणि सगळे क्वालिटी बद्दल सांगायला गेलो तर सगळे ब्रँडेड आहे आणि फूड ग्रेड आणि बीपीए फ्री क्वालिटी, म्हणजे काहीच तुम्हाला कंप्लेंट नाही. एक तर तुम्ही साधारण बघणार आहे बघा, एका कॉम्पॅक्ट ओव्हल शेप मध्ये कंटेनर लागतात आपल्या मॉड्युलर किचन मध्ये. याच्यामध्ये तुम्हाला हे दाखवतो एक लहान साईज आहे. याच्यामध्ये कमी कमी 200-250 ग्रामचं सामान राहील. बरं, म्हणजे पाव किलो. येस. बरं. हे तुम्हाला बघा एमआरपी हे 59 रुपीज. हे तुम्हाला डिस्काउंट रेट तुम्हाला 40 रुपयाला जातोय. अरे वा. आणि कॉम्पॅक्ट आणि फूड ग्रेड क्वालिटी. आणि याची एक तुम्हाला क्वालिटी ओपन करून पाहिजे तर दाखवतोय. हो, आपण याची ढाकणची जे क्वालिटी आहे ना, ते एकदम फ्लेक्झिबल आणि लवचिक आहे. प्लास्टिक म्हणजे क्रॅक वगैरे व्हायचा काही थडकणार नाही. म्हणजे चांगलं क्वालिटी. पूर्ण पीव्हीसी मटेरियल, फ्लेक्झिबल आहे. क्रॅक्स वगैरे काहीच यायची शक्यता. कारण काय काय जणींना वाटतं की प्लास्टिक म्हणजे हे, तर कधी कधी आपण एक्स्ट्राच्या गोष्टी पण ठेवतो आणि हे कसं एकावर एक राहतंय बघा, याच्यावरती राहते. म्हणजे हा सेट त्यांनी केलेला आहे बघा. याच्यामध्ये ओव्हल शेप मध्ये टोटल 4 रेंज आहे. ठीक आहे, हे 4 तुम्ही एकावर एक कसंही तुम्हाला. हो, असं पण इथे आपण याच्यावर करू शकतो. किंवा तुम्हाला सिंगल हवं तेवढी स्पेस तर असतेच कपाटामध्ये, एवढी तर असतेच. किंवा एवढी असली तर तुम्ही याच्यावर ठेवू, म्हणजे जागा वाचवतो. आताच आपल्याला जागेचा अभाव असतो आणि ते वाचवतो. तर याची किमती तर आपण जाणून घेतो. हा किती 1 किलोच आहे? हा, हे बघा, हे सर्वात लहान साईज मी 200 ग्रामची दाखवली. हे तुम्हाला 40 रुपयाला जाते. याच्यानंतर याच्या मोठी साईज येते. हे तुम्हाला अर्धा किलो पर्यंत राहील. हे तुम्हाला डिस्काउंट 84 आहे, ते 60 रुपीजला जाईल. बरं, ओके. म्हणजे सिंगल पीस पण मिळेल ना आम्हाला? पण भेटेल होलसेल तेच भाव मध्ये तुम्हाला सिंगल पीस पण भेटेल. हा 1 किलो. याच्यामध्ये 1 किलो पेक्षा थोडं कमी राहील, 800 ते 900 ग्राम पर्यंत. ठीक आहे. अच्छा. हे तुम्ही बघणार तर 114 एमआरपी. हे तुम्हाला मात्र 85 रुपयाला जाईल. 85 रुपये. बरं. येस. ओके. आणि याच्यानंतर हा 1.5 ते 2.25 किलोची साईज आहे, मोठी साईज आहे. हे तुम्ही बघू शकता. याची एमआरपी आहे 147. हे मात्र तुम्हाला 95 ला जाईल होलसेल. म्हणजे 40 रुपयांपासून तुम्हाला मग 95 वगैरे जसं तुमची साईज असेल याच्याप्रमाणे. आणि हे आम्ही पूर्ण वॉशेबल आहे, सॉफ्ट आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि दिसतंय मेन म्हणजे आपल्याला काय ठेवलेला पदार्थ वगैरेचा काहीच इश्यू नाही. बेफिकर तुम्ही वापरा. बघा, ही प्रोडक्ट हे त्यांनी दाखवलं. आणि त्याच्यामध्ये मग स्क्वेअर मध्ये हवे तर स्क्वेअर मध्ये ना, हे स्क्वेअर शेप मध्ये पण माझ्याकडे. हा किती किलोचा असेल? याच्यामध्ये कमीत कमी 2 किलो बसेल. हा 2 किलो. याच्यावरती हे पण असं पण करू शकता. हे 2 यातले असे 2 तुम्ही राहून हे जागा वाचू शकता. आणि एवढं आपल्या कपाट वरती पण असतं किंवा खाली पण ठेवायला गेलं तर ते पण करू शकता. लहान स्पेस सेवर म्हणू शकतो. कंटेनर आहे. बरोबर. आणि हे असे 2 घेतले तरी होणार आहे. हे बघा त्याच्यामध्ये
छान आहे. बघा हे टोटल हे स्क्वेअर मध्ये पण असं 4 साईज आहे पूर्ण. हा किती किलोचा असणार आहे? त्याच्यामध्ये 3 किलो बसेल. हा 3 किलो. हा साधारण मला वाटतं 1.5 किलो 2 किलो 2 किलो 1.5 ते पावणे 2 किलो. म्हणजे सगळे इथे किलो लिहिले आणि त्याच्याप्रमाणे किमती अगदी 40 रुपयांपासून आहे. याची काय दादा किंमत? हा पण छान आहे. हे तुम्हाला 120 ला येते. याची किंमत आहे 168 रुपीज. अच्छा, 120 रुपये किंमत. आणि हे असं वेगळं पण आपण काही पापड वगैरे फिरायला जाताना पण हे बरं पडेल. हे तुम्हाला मात्र 150 रुपयाला जाईल. 150 रुपये. ह्याची एमआरपी किती आहे? याची एमआरपी 189 आहे. अच्छा, म्हणजे 190च्या आसपास तुम्हाला 150 ला मिळते. 150 ला भेटते. त्याच्यानंतरची हा साईज आहे, हा तुम्हाला 270 एमआरपी 180 रुपयाला जाईल. बघा छान आहे ना. म्हणजे त्यांनी दाखवल्याप्रमाणे फोल्ड होतोय, प्लास्टिक क्वालिटी चांगली आहे, आतला पदार्थ चांगला राहणार आहे. आणि याच्यामध्ये मोठी साईज आहे 360 एमआरपी, ते मात्र 230 ला जाते. याची पूर्ण टोटल आहे 4 रेंज. ओके, 4 रेंज म्हणजे सगळे बघितले आपण. अगदी पाव किलो पासून तुमचं साहित्य याच्यात राहणार. आणि मेन म्हणजे दिसतंय, जागा पण वाचते. मग याच्यात रंग आहे का? हा ब्लूच रंग आहे. कंपनीचा युनिफॉर्म कलर आहे, ब्लू कलर. रेंज आपल्याला फ्रीज मध्ये ठेवायसाठी हे बघा, फ्रुट्स वगैरे झाला, काही म्हणा तुम्ही, कोथंबीर, मिरची वगैरे सगळं. म्हणजे प्रॉपर फ्रीज बॉक्स त्याचं नावच आहे. अच्छा, येस, बरं. ते पण तुम्ही क्वालिटी वगैरे एअर टाईट, बीपीए फ्री सगळं क्वालिटी. हे बघा इथे तुम्ही बघणार ना, प्रॉपर सगळं मेन्शन कंपनीने केलेलं आहे. बीपीए फ्री आहे, इझी टू यूज आहे, फूड ग्रेड आहे, मायक्रोवेव्ह सेफ आहे, सगळे क्वालिटी. आणि याच्यात रंग पण दिलेले. हा, याच्यातले रंग ऑप्शन आहे, जे अवेलेबल असेल ते भेटून जाईल. अच्छा, म्हणजे हे खास असं फ्रीज साठी, म्हणजे ते जागा तेवढी असते. कॉम्पॅक्ट आणि स्लिम डब्बे. काय किंमत असणार याची? हे मॅडम एमआरपी याची आहे 100 रुपये, ते मात्र 70 रुपयाला जाईल. एमआरपी 170 ला पडणार आहे. मग त्यामध्येच हा मोठा आहे का? हा, याच्यातली हे मोठी साईज आहे. याची 160 एमआरपी आहे, तुम्हाला 95 ला जाईल. अरे वा, येस, खूपच छान आहे. जेवढी मोठी गोष्ट घेतो त्या आणखीन स्वस्त पडते. आणि त्याच्यामध्ये हा एक फ्रीज बॉक्स जम्बो साईज आहे. वा, आणि त्यांनी बघा इथे हे पण दिले, पार्टिशन दिले. 3 आहेत पार्टिशन, दोघी भेटून जाईल. आणि दिसतंय पण आपल्याला. आणि हे मस्त असं राहू शकेल ना फ्रीज मध्ये. आणि फ्रीज मध्ये आपल्याला लागतातच, स्टोर साठी लागतातच. हे आपण बघितलं, आपण ड्राय मध्ये, स्टोरेज मध्ये वापरू शकतो. आणि हे फ्रीज स्टोरेज, त्याच्यामध्ये हे पण फ्रीज. त्याच्यानंतर हा, हे पण फ्रीज, किंवा आता हे प्रॉपर असा बॉक्सचं नाव ठेवलंय ब्रेड बॉक्स. अच्छा, त्याच्यामध्ये तुम्हाला जे युज करायचं असेल ते तुम्ही करू शकता. हो, नाश्ता वगैरे. बायकांचं माहित आहे ना आपल्याला, एक्स्ट्रा डायनिंग टेबलवर पण लागतं काही. किंवा आपल्याला बटर असतो मोठा, हा, त्याच्यासाठी ब्रेड बटर साठी हा मस्त राहील, छान राहील. म्हणजे खूप सारे आपण, आपल्याकडे भरपूर ऑप्शन असतात. आता जवळ आपल्याला हवं त्याने दिलेले, म्हणजे ड्राय स्नॅक्स वगैरे पण तुम्ही ठेवू शकता. याची काय किंमत असणार आहे? हे बघा, याच्यामध्ये हा मीडियम साईज आहे. याची एमआरपी तुम्ही बघायला गेले 170 एमआरपी, ते मात्र तुम्हाला 120 ला जाते. 120 ला. ह्याच्यात रंग आहेत ना? येस, रंग वगैरे पिंक कलर आहे, ब्लू आहे, आणि हा नेव्ही ब्लू आहे, ब्राऊन, सगळे कलर ऑप्शन भेटून जाईल. बघा, म्हणजे एक चपटा झाला आणि त्याच्यामध्ये थोडासा मोठी साईज आहे, आणि ही मोठी आहे. 3 झाले. फ्रुट्स वगैरे पण ठेवू, किंवा सॅलड वगैरे पण ठेवू, सलाड वगैरे ठेवू शकता. फ्री स्टोरेज साठी तुम्ही काही प्रॉब्लेम नाही. आणि हा सगळ्यात मोठा. याच्यामध्ये जो ब्रेड राहतो ना, तो मस्तच राहील. इथे दिलेले पण त्याने, ब्रेड फ्रेश राहतो. किंवा बटर, किंवा ड्राय बटर, खारी वगैरे आपण एक्स्ट्रा काय ठेवतो ते मस्तच. घरी कधी फरसाण वगैरे, बिस्किट वगैरे एक्स्ट्रा आपण डीमार्ट जातात, आली आम्ही मोठे मोठे डब्बे एक्स्ट्राच घेऊन येतो. तर त्याला कसं आहे, थोडं जास्त जर प्रमाण मध्ये राहिला असेल तर ते तुम्हाला एक्स्ट्रा स्टोरेजच्या हिशोबाने तुम्ही वापरू शकता. हे बघा, वेफर्स, बिस्किटचे पॅकेट्स वगैरे, काही तुम्हाला एक्स्ट्रा स्टोरेज असेल ते याच्यामध्ये टाकून तुम्हाला दिसणार पण, आणि स्टॉक पण सेफ राहील. छान आहे बघा, त्याने छान आयडिया सांगितली. कारण आता आपण लहान मुलं असतात, किंवा पाहुणे आले की एक्स्ट्रा राहिलेले पॅकेट्स आहेत, ते सील करून आपण याच्यात ठेवू शकतो. नाही, असं डायरेक्ट ओपन टाकले तरी काय प्रॉब्लेम नाही. एअरटाईट डबे हे सगळे बघतोय ना, ते एअरटाईट डबे आहेत. आणि हे बघा, चपटे, ह्याच्यामध्ये रंग आहेत, पिंक कलर आहे, येलो आहे. हे तुम्हाला, ह्याची काय किंमत आहे? हे मॅडम बघा, हे तुम्हाला होलसेल प्राइस दरात तुम्ही एमआरपी बघा 305 रुपये एमआरपी, हे मात्र 200 रुपयाला जाते. अरे वा, छान. आणि हा खरंच मी तर घेणार आहे, कारण हा प्रश्न असतो मोठ्या डब्यांमध्ये ठेवण्यापेक्षा हे. हा, छान. आणि हाताजवळ आपल्या राहील पण, त्याच्यामध्ये ही साईज आहे का? साईज आहे.
आता याच्यामध्ये तुम्ही माझ्या दुकानात आले ना तर हे बघा, हे 7 नंबर आहे, ह्याच्यानंतर 10 नंबर, हे सगळे मिळणार. हे सगळे आपल्याकडे साईज अवेलेबल असतात रेग्युलर. म्हणजे ही मोठी साईज आहे, ही थोडीशी याच्यामध्येच आहे, फक्त थोडं जास्त. आता हे बघा, हे तुम्ही बघता हे 5 नंबर आहे, याची हाईट कमी आहे, हे 7 नंबरची हाईट वाढेल. असं 10-12 माझ्याकडे मोठे स्टोरेज, सगळे रंग आणि साईज मिळणार आहे. हे बघा, याच्यामध्ये साईज सगळी दिलेली आहे. इथे आलात का तुम्हाला जी साईज हवी ती तुम्ही घेऊ शकता. मग सगळ्यात मोठी साईज ही दिसते ती कितीला असणार आहे आम्हाला? हा तुम्हाला 260 ला येईल. 260 MRP 450 रुपये. अरे वा, खूपच छान आहे. आणि ही खरंच उपयोगी असे कंटेनर बघतोय. एवढे कॉम्पॅक्ट मध्ये डब्बे स्टोरेज साठी. किंवा आटा पण ठेवू शकतो. आटाही ठेवू शकता, आटा, रवा, मैदा. तुम्हाला काही एक्स्ट्रा स्टोरेज करायचं असेल तर हा बेस्ट डब्बे. आता पावसाळ्यामध्ये लई चालतात. इथे दिलेले पण आहे तांदूळ वगैरे. म्हणजे जसं लहान फॅमिली असेल तर तुम्ही लहान घेऊ शकताय, मोठी फॅमिली असेल तर मोठे घेऊ शकताय. मग साधारण किमती काय आहे याच्यापासून सुरू? हे बघा, हे स्टोरेज आहे ना मॅडम, याच्यामध्ये 3 ते 4 किलो राहील. ठीक आहे, हे तुम्हाला मात्र 250 रुपयाला जाईल. फक्त 250. याची MRP आहे 350 रुपये. आपल्याकडे डिस्काउंट रेट 250 पर्यंत. आणि याच्यामध्ये स्पून पण दिलाय, तुम्ही काय ठेवाल ते. एक बरं असतं, कारण आपला हात वगैरे कधी कधी ओला असतो आणि त्याच्यात गेल्यानंतर तो आतला पदार्थ खराब होऊन जातो. हे एक स्पून वगैरे बरं आहे. आणि त्याच्यामध्ये ही साईज आहे. याच्यामध्ये टोटल बघा, हे 3 ते 4 किलो साठी आहे. नंतर हा 6 ते 7 किलो पर्यंत. हे पण तुम्ही याच्यावर एकावर कॉम्पॅक्ट करू शकता. हे पण जसं आपण आधी बघितलं तसं दिसतं सुद्धा आहे आपल्याला. येस. आणि एकावर एक स्टोर तुम्ही करू शकता. हेवी ड्युटी फूड ग्रेड ते सेम कंपनी, सगळे एकच आहे. क्वालिटी वगैरे काहीच येणार नाही तुम्हाला. आणि सगळ्यात मोठा दिसतोय तो वाला. हे मीडियम साईज आहे ना, 5 ते 6 किलो. त्याची MRP आहे 525. हे मात्र 400 पर्यंत जातो तुम्हाला. अरे वा, छान आहे. बजेट मध्ये आहे ना, आणि उपयोगी वस्तू आहे. दुसरा हा 8 ते 9 किलो पर्यंत आहे. बरं, छान आहे, छोटूसा मस्त. हे 600 MRP आहे. हे तुम्हाला आफ्टर डिस्काउंट जाईल 450 आहे. खूप काही गृहिणींचं असते कल्पकता, त्याच्याप्रमाणे तुम्हाला कशासाठी हवंय, काय ठेवताय, मसाला वगैरे पण ठेवू शकतो. फूड ग्रेड सगळं प्लास्टिक आहे. आणि याच्यावर हे स्पून प्रत्येकामध्ये तुम्हाला फ्री मिळतंय. आणि ह्याची काय किंमत बोलले? हे 450, 450 MRP आहे. बरं, मग हे ह्याच्यामध्ये बघा कॉफी कलर आहे. आणि कलर किती येतील ह्याच्यामध्ये? बघा, एक ग्रे कलर येतील, ब्लू कलर येतील, आणि हा कॉफी कलर. 3 कलर आहे. बरं, अरे वा, छान आहे. एकदम रेक्टँगल आहे. रेक्टँगल, प्रॉपर रेक्टँगल डब्बा. ओव्हल होता, हा प्रॉपर रेक्टँगल डब्बा आहे. आपल्याकडे पॅकेट्स असतात ना बरेचसे मसाल्यांचे वगैरे राहतात, ते असे पॅकेट्स तुम्ही ठेवू शकतो. याच्यामध्ये एक्स्ट्रा पॅकेट असतात आपल्याकडे. आणि याला कसं आहे, वरती ठेवला ना, त्याला काढायला हँडल दिले, म्हणजे पटकन तुम्ही इझिली काढू शकता. बरं, काय याची किंमत आहे? हे मॅडम तुम्हाला जातोय, याची MRP आहे हे बघा 554 MRP आहे, 554. हे तुम्हाला मात्र जाईल 500 रुपयाला. अरे वा. येस. मग त्याच्यामध्ये साईजेस आहेत? येस, याच्यामध्ये साईज आहे. याच्यानंतर हा मोठी साईज आहे. दिसायला पण छान वाटतंय. ते किचन किती सुंदर वाटेल हे सगळं. वाव. म्हणजे तांदूळ वगैरे एवढे तर 7-8 किलो तांदूळ आरामात राहणार आहे याच्यामध्ये. किंवा गहू असतात, थोडीशी छोटी फॅमिली, मोठी, ह्याच्यामध्ये तर गहू छान जाते. एकदम मोठी साईज, सर्वात मोठी साईज. आणि मेन याचा कुठेही तुम्ही कॉम्पॅक्ट ठेवलं की तुमच्या जागा कॉम्पॅक्ट राहील आणि एकावर एक स्टोरेज करू शकता. एवढी तर असते. 2 याची तर इथपर्यंत तर असतेच जागा. हे तुम्ही 2 ठेवू शकता किंवा हे 2 ठेवू शकता. स्क्वेअर मध्ये पण तुम्ही बघू शकता कमीत कमी 4 ते 5 साईज आहे. हे बघा, हा 12 लिटर आहे, नंतर हा 16 लिटर आहे. बरं, सगळी साईज मेन्शन केलेली आहे. 20 लिटर, 20 लिटर, नंतर हा 25 लिटर. हे तुम्ही गहू, तांदूळ वगैरे घरी साठी. पण हे पॅटर्न थोडं नवीन आणि बघा, हे असं क्लिप सिस्टम आहे. एअर टाईट डब्बे सगळे. हे पण हे बघा. आणि इथे पकडायला पण दिलंय. पकडायला दिलंय. अच्छा, हो, छान आहे. इझी टू. ते गव्हाचं पीठ वगैरे तुम्ही ठेवू शकताय, धान्य ठेवू शकताय. त्यात दिलेलं पण सगळं काय. आणि कलर्स दिलेत ना? हे सगळे कलर ऑप्शन दिले. अच्छा, हे सारे कलर्स येणार आहे. साईज बघा आणि त्याची पॅटर्न बघा. ग्रे कलर पण सुंदर वाटतं, थोडासा वेगळा. रनिंग कलर आता सगळे कसे हे चालले मागवतात. बाकी कलर तुम्हाला ऑप्शन हवे असेल तर मॅक्रो ऑर्डर मिळणार आहे. बरं, हे बघा. आणि सगळ्यात मोठा आहे त्याच्यामध्ये मस्त तांदूळ गहू. हो, तांदूळ गहू आरामात राहतील. आणि जसं म्हणजे जे काय हवं ड्राय स्टोरेज मध्ये ते तुम्ही सगळं ठेवू शकता. सगळ्यात मोठ्याची काय किंमत असणार आहे? हे तुम्हाला सर्वात मोठं डब्बा दाखवतो.
पकडायला छान आहे, एकदम इझी टू कॅरी. वरती हँडल पण दिलाय. हे तुम्हाला हे बघा, याची MRP आहे सर 815 रुपये. हे तुम्हाला मात्र 540 ला जातो आफ्टर डिस्काउंट. छान आहे. आणि इथे दिलेले आहेत गहू वगैरे ठेवू शकताय, आणि जास्त प्रमाणात जे धान्य तुम्ही स्टोअर करताय वर्षभरासाठी वगैरे ते तुम्ही ठेवू शकताय. आणि एअर टाईट आहे आणि मोठं आहे, स्पेस आपली ओट्याच्या खाली असते त्याच्यासाठी ठेवायला चांगलं आहे. म्हणजे प्रत्येक जे तुम्हाला कपाटासाठी हवे तर ते आहे, फ्रीज साठी आहे, किंवा आपण ओट्याच्या खाली जेव्हा तिथे पण आपण भरपूरच हे सगळ्यात जास्त आपण जे स्टोअर करतो ना त्याच्यासाठी मस्त आहे. मस्त कपाटावर ठेवायला वरती किंवा बॅडच्या खालती. तर हे असे व्हील वाले डबे आपल्याकडे. अरे वा, व्हील आहे त्याला. येस, हे बघा, हे व्हील. डब्यांना पण व्हील आले. येस, डब्यांना पण आहे. मस्त मूव करताना बरं आहे. इझी असं मूव्ह करू शकतो. हे पूर्ण भरलेलं असेल तरी एकदम इझिली, किंवा खाली कुठे ठेवलं तर पटकन हाताजवळ येईल, इझिली बाहेर येतं. छानच आहे हे, नवीनच आता बघते मी. आणि याला लॉक छान दिलंय, साईडला लॉकिंग सिस्टम आहे. टॉयज खूप भारीतले असतात आणि सॉफ्ट टॉयज वगैरे आपण ठेवतोय बघा, दिलेलं पण त्यांनी. टॉयज वगैरे मुलांचे ठेवू शकतात, इव्हन बाळांचे कपडे, लहान बाळांचे कपडे कुठे ठेवायचं प्रश्न असतं, बाळांचे कपडे मस्त राहतील ना. आणि कपाटावरती पण राहील, वरती पण ठेवू शकता, खालती ठेवू शकता. किंवा देवाचं साहित्य असतं आपलं, देवपूजेचं, बाप्पाच्या साठी वर्षभराचं असतं काही एक्स्ट्रा वस्त्र वगैरे, ते एक मस्त भरपूर म्हणजे. आणि वरती असं ठेवायला येते कपाटावर मस्त. ह्याच्यात किती साईजेस आहेत? याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आता इकडे तुम्ही दाखवू शकता 16 लिटर, 32 लिटर, 54 लिटर. अच्छा, इथे दिलेले आहेत. येस, हे 3 साईज येते, 1, 2, 3. आता हा जे आहे हा मिडल साईज आहे, असला जाईल. अरे वा. आणि याची MRP बघायला गेलं तर MRP भरपूर असेल, 1269 MRP. बापरे, 850 रुपयाला जाईल होलसेल. जवळजवळ 40% ऑफ मिळतंय तुम्हाला. आणि खूप उपयोगी वाटलं मला हे, छान आहे. एक्स्ट्रा आणि कपाटावर ठेवण्यासाठी किंवा कपाटाच्या खाली, बेडच्या खाली वगैरे स्पेस असते एक्स्ट्रा, जे किंवा उलनच्या वस्तू असतात त्या वस्तू, ब्लँकेट वगैरे खूप एक्स्ट्रा राहू शकतात. तुम्ही सगळ्यात मोठी घेतलं तर एवढं मोठं आहे. आणि जागा असेल तर हा मोठी वापरू शकता जागेप्रमाणे. एवढी मोठी म्हणजे एक पेटी सारखं आणि कपाटासारखंच झालं. काय काय मार्केटमध्ये आलेलं आहे खरंच. हे बघा ना, छान आहे. आणि क्वालिटी पण एकदम हेवी ड्युटी, ड्युरेबल आहे. आणि आपल्या चांगल्या प्रीमियम क्वालिटीच्या साड्या जर असतील, बनारसी, शालू, सिल्क, ते तर खूप ह्याच्यामध्ये छान राहतील. मला तर तेच कल्पना सुचली की प्रीमियम क्वालिटीच्या असतात, खराब होतात, तर ह्याच्यामध्ये छान. आणि क्वालिटी जेव्हा वजन हातात घ्याल ना कळेल, खरंच खूप सुरेख आहे. आणि सगळ्यात ह्या मोठ्याची काय किंमत आहे? हा मॅडम, हे बघा, याची MRP तुम्हाला सगळी दाखवतो. याची MRP आहे 1829. हे मात्र आपल्याला 1100 रुपयाला. 1100ला? येस, खूपच युजफुल आहे. सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट आहे हे. आणि छान आहे ना मूव्ह करताना. बघा, खाली जर तुम्ही ठेवताय ना तर मस्त हाताजवळ येते ना ते. म्हणजे एक बरंच वस्तू राहणार आहे, कॅरी करू शकता आणि वर्षानुवर्षे चालेल, बेफिकर. दिसायला पण वरतीच चालणार. एकदा स्टोरेज साठी, सेफ्टीसाठी. आणि मेन म्हणजे खूप गोष्टी राहत आहेत आणि क्वालिटी चांगली आहे. आता हे व्हील वाले पॅटर्न झाले. आता बिना व्हीलचे, बिना व्हील मध्ये पण माझ्याकडे तुम्ही बघू शकता एवढी व्हेरायटी. अरे वा, एवढे मोठे, जसे पेटीच्या प्रमाणे. तुम्हाला साधारण एक मोठी साईज दाखवतो. अच्छा, हे बघा असे पण आहे, म्हणजे बिना व्हीलचे. आणि त्याला हे लॉक पकडायला वेगळं आहे, आणि ह्याचं वेगळं, हे थोडस वेगळं लीड आहे. हे प्लेन लीड आहे. आणि सगळं साहित्य दिसतंय आपल्याला, म्हणजे शोधायची गरज नाहीये. कंपनीची क्वालिटी वगैरे तुम्ही बघणार, चांगली क्वालिटी. हातात घेतल्यावर काचेचा फील होतोय. हे बघा, हे तुम्ही मोठे मध्ये, माझ्याकडे सर्वात लहान पासून तुम्ही बघू शकता. हे बघा, 1, 2, 3, 4, 5, बरीच साईज मोठी आहे. एवढे मोठी साईज. हे पण तुमचे वूलचे कपडे, ब्लँकेट्स, बरेच काही वस्तू राहू शकतात. हे थोडे उभट आहेत. हे अजून सर्वात मोठा डब्बा. अरे वा, बापरे, सगळ्यात मोठा आहे. हे म्हणजे दुकानात पण जास्त युज करू शकतात. दुकानात कसं जास्त एक्स्ट्रा स्टोरेज वगैरे, कपड्याच्या दुकानात किंवा टॉय शॉप वगैरे, ऑल शॉप मध्ये हे तुम्ही स्टोरेज किंवा घरगुतीसाठी हे वापरू शकता. आणि हे कपाटाच्या वर मस्त राहतील हे डबे, वर एकदम मस्त राहील. व्हील वाले दिलेले, व्हील मध्ये एकदम लास्ट जम्बो साईज. काय किंमत असेल त्याची? हा बघा, हा व्हील वाला तुम्ही इथे बघणार ना, तर MRP दिलेली आहे 3276.
हे मात्र तुम्हाला 1600ला जाईल. 1600 रुपयांनी. 1600 रुपये. तर अशा प्रकारचे डबे आपण बघतोय, कंटेनर्स आहे, म्हणजे किचन पासून फ्रीज पासून अगदी तुम्हाला बेडरूम साठी सुद्धा तुम्ही ठेवू शकता ह्या वस्तू. हे डबे आहेत ना, किंवा किचन मध्ये पण जसं वापर तुम्ही कराल त्याप्रमाणे आहे. स्टोरेजची किमती काय असणार आहेत? हे बघा, हे लहान साईज मॅडम स्टोरेज आहे. हे तुम्हाला 340 MRP, हे मात्र तुम्हाला 160ला जाते होलसेल दरात. बरं, ओके. आणि त्याच्यानंतर एक हा साईज आहे, हा तुम्हाला 500 MRP, हा 240 पर्यंत जाते. बरं, हे पण काफी मोठी साईज आहे. म्हणजे जसं मग घेऊ मोठी साईज त्याप्रमाणे थोडेसे पैसे थोडेसे वाढतील. हे बघा, ते लास्ट दाखवलं त्याच्यानंतर हा एक मोठी साईज आहे, हे तुम्हाला 500 पर्यंत जाते. नंतर हा 650, हा 1150 आणि हा 1800 रुपये. तुम्ही इथे आल्यावर तुम्हाला सगळं मी साईज वगैरे तुमच्या हिशोबाने क्वालिटी वगैरे सगळं मी दाखवून देतो. तुम्ही हे तुम्हाला जसं स्क्वेअर स्टोरेज दाखवलं, हे आपलं रेग्युलर घरगुतीसाठी किंवा हॉटेल वगैरे आणि बाहेर आपलं घरात पण वापरतात घरात वगैरे. हे तुम्हाला राऊंड स्टोरेज कंटेनर आहे. याच्यामध्ये पण आपल्याकडे 1 किलो पासून कमीत कमी 25 ते 30 किलो पर्यंत राऊंड डब्बे आपल्याकडे अवेलेबल होऊन जाईल. काय किमती असणार सुरुवात? हे नॉर्मल साधारण डब्बा 5 लिटरचा आहे, हा 70 रुपीजला जातो. 70 रुपये. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर 90 रुपीज. 90. हा जो मोठा आहे तो हा 300 रुपयाला जातो. 300 रुपये. केजी वाईज तुम्ही केला ना तर कमीत कमी 15 ते 18 किलो याच्यामध्ये स्टोर राहतो. बरं, जसं तुम्ही साईज घेतली तसं तुम्हाला वेगवेगळे रेटच्या हिशोबाने भेटून जाईल होलसेल दरात. ठीक आहे. दुसरे एक हा तुम्ही स्टोरेज साठी राऊंड डब्याला आपल्याला लई उपयोगी असतात बघा. हे तुम्हाला चपाती वगैरे ठेवायला, पापड वगैरे म्हणा, किंवा प्रवासात पण नेऊ शकतो. तुम्ही घेऊ जाऊ शकता. हे पण 3 डब्याचं सेट आहे. अच्छा, सिंगल घेऊ शकतो. सिंगल मध्ये तुम्हाला प्लेन भेटेल आणि ह्या साईड तुम्हाला प्रिंटेड भेटेल. अच्छा, मग याच्यात रंग वगैरे आहेत का? रंग वगैरे आहे, रेड, ब्लू, ग्रीन, ब्राऊन, पिंक असं. आणि हे एकावर एक ठेवू शकतो आपण. हे एकावर एक तुम्ही स्टोर करू शकता. बरं. कंपनी क्वालिटी बघायला गेले तर भरपूर चांगली आहे, जोयो कंपनीचे. बरं, ओके. फूड ग्रेड डब्बे. काय किंमत असणार सेटची? हे 399 MRP, आपल्याकडे हे 225ला सेट येईल. हा पूर्ण 3चा? येस. प्रिंटेड आणि ब्रँड कंपनी. तर आता हे नवीन प्रकार आलेले आपल्याकडे. कसं वयस्कर किंवा घरी माहिती नाही पडत मसाला वगैरे कसं काय कुठे ठेवायचं, तर ते हिशोबाने आता नवीन मार्केटला स्टिकर्स आलेले, म्हणजे काय वस्तू ठेवले त्याची नावं दिलेली. येस. हे आता स्टोरेज सकट तेही आता आम्ही नवीन बरं आहे. ते आम्ही लिहून टाकायचं स्केच पेनने आणि मग ते निघून जातं. ते हे बरं आहे, म्हणजे पुसलं धुतलं तरी ते राहणार. हे पूर्ण वॉशेबल आहे. लावून टाकल्यानंतर डब्बे वॉश केले तरी निघणार. सगळ्या पदार्थांची नाव आहेत, पदार्थांचे नाव, फोटो, इझी टू यूज. स्टिकरचं काय किंमत आहे ह्याची? हा बघा, हा जे 3D इफेक्ट मध्ये आहे ना ट्रान्सपरंट, हे मात्र तुम्हाला 150ला पॅकेट जातो. हे वालं? येस. बरं. आणि हे आणि हा सिंगल चार्ट तुम्हाला 100 रुपयाला. याच्यामध्ये मराठीमध्ये लिहिलेलं आहे, मला साधारण लावून दाखवतो. अच्छा, म्हणजे हे प्रिंट मध्ये आणि 3D मध्ये असं पेपर निघलं. ठीक आहे. हे डब्यामध्ये तुम्ही चाय पावडर टाकली तर याच्यामध्ये चाय पावडरचं हे स्टिकर लावून. बरोबर. स्टोर करण्याच्या हिशोबाने तुम्हाला माहिती पडेल की याच्यामध्ये चाय. हे कागदी आणि हे धुवू शकतो, पुसू शकतो. हे पण स्टिकर वॉशेबल आहे. येस येस येस. अरे वा, बरं आहे. याची 100 आणि याची 150. 100 आणि हे 150 रुपये. याला कसं इफेक्ट दिलाय, थोडं 3D इफेक्ट दिलाय, त्या हिशोबाने तुम्हाला त्याचा लुकच वेगळा आहे पूर्ण. एजेड लोकांना काय, आपल्याला सुद्धा कधी कधी एवढा कामाचा व्याप असतो गृहिणींना आणि धावपळ मध्ये कळत पण नाही कुठली वस्तू काय, आणि ते वेळ त्याचाच वाचतो आपला या गोष्टीमुळे. हे खरं आपण लिहून ठेवायचं. आता त्याच्यावरती स्टिकर आलेले खूप हेल्पफुल असं. एवढीशी गोष्ट आहे पण खूप उपयोगी आणली तुम्ही. आणि हे काय लिहिण्यासाठी आहे ना? हे आता कुणाला लिहायचं, आपला पर्सनल यूज मध्ये काय लिहायचं, डब्यामध्ये काय ठेवलंय, मसाला, ते असं पण त्याच्यावर पेन पण दिलेलं आहे. त्याची काय किंमत आहे? हे 80 रुपीजला 50 पीस आहे. अरे वा, छान आहे. 80 रुपीजला 50 पूर्ण मार्कर बिरकर सेट आहे पूर्ण. मस्त. हे पण तिन्ही गोष्टी खरंच वेगळ्या, म्हणजे जसं हवं तसं उपयोगी. तर हिरेन दादा, म्हणजे आता आमच्या आपल्या दर्शकांना कोणाला हवं असेल तर मिळणार ना? हेच भावामध्येच भेटणार आणि होलसेल प्राइस. आणि याच्यामध्ये कुरिअर मिळणार. हा, कुरिअर वगैरे सर्व्हिस 500च्या वरती होऊन जाईल. तुम्ही 500 रुपयांची खरेदी केली तर तुम्हाला फ्री आहे. येस. म्हणजे सगळीकडे का?
सगळीकडे ऑल ओव्हर पॅन इंडिया तुम्हाला इथे डिलिव्हरी फ्री आहे. निदान 500ची खरेदी करायला लागेल. आणि आपले स्टँड वगैरे खूप प्रतिसाद चांगला दिला. खूप लोकांनी चांगलं घेतलं कारण क्वालिटी उत्तम होती. खूप लोकांनी अजून पण ऑर्डर येतात. वेळच नसतं, एवढं डिलिव्हरी चालू असते. तर तुम्हाला काय हवं असेल तुम्ही घर बसल्या यांच्याकडे मागू शकता. स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, सगळी माहिती कळालेली आहे. असतात डबे आपल्याकडे, पण थोडीशी क्वालिटी उत्तम घ्यावी कुठली. आणि हे पण कंटेनर कधी कधी लागतात, स्टीलचे असतात. सगळ्यांकडे सगळ्या गोष्टी असतात, पण गृहिणींना नवीन गोष्टीची हवं असतं. आणि इतरही गोष्टी बऱ्याच असतात जे म्हणजे किचन साठी म्हणा किंवा होम डेकोर मध्ये काय तुम्हाला गोष्टी ठेवायच्या आहेत किंवा फ्रीज साठीचे कंटेनर त्यांनी दाखवले. सगळं काही छान कलेक्शन तुम्ही आणलेलं आहे. खरंच दादा धन्यवाद, तुमचे छान एक्सप्लोअर केलं. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि लाईक करा आणि कमेंट करा. नवीन असाल आपला व्हिडिओ बघत तर तुम्हाला असेच नवीन बघायचे असतील व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या. बाय बाय.